नमः पार्वतीपतये हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत भगवान शंकरांच्या अतिशय प्रिय अशा नगरीमध्ये, ज्याचं बरोबर ओळखलं तुम्ही, ज्याचं नाव आहे काशी. जे काशीला बनारस, वाराणसी असंही ओळखलं जातं. काशी हे जे शहर आहे हे महादेवांना अतिशय प्रिय आहे. काशी शहराच्या तिथून गंगा नदी वाहते. त्याबरोबरच आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा हे शहर खूप खूप संपन्न आणि महत्त्वाचं आहे. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये महाकुंभ झाला होता, तर महाकुंभामध्ये मीही गेलो होतो. महाकुंभाला जाण्याच्या निमित्ताने जवळच असलेल्या काशी शहरालाही आम्ही भेट दिली. तर त्या भेटीदरम्यानचे आमचे अनुभव कसे होते, दर्शन कसं झालं, या सर्व गोष्टी आम्ही ब्लॉगमध्ये टाकायचा प्रयत्न केला आहे. तर जरूर आपला व्हिडिओ बघा. हर हर महादेव. आलो आहोत न्यू टर्मिनलच्या इथे आणि इथून आम्ही जाणार आहोत दिल्लीला. येऊन पुढे गंगेचे विमानातून एक विहंगम दृश्य आणि दर्शन घेऊन, त्याबरोबरच काशी शहराचेही काही भागाचे विमानातून बघून शेवटी आम्ही वाराणसी एअरपोर्टवरती उतरलो. Dear passengers, वाराणसी लाल बहादुर शास्त्री इंटरनेशनल एयरपोर्ट में आपका स्वागत है. इस समय बाहर का तापमान 24 डिग्री सेल्सियस है. वैश्विक को एक बार फिर से निर्धारित समय से पहले उड़ान पूरी करने पर गर्व है. अब आप अपने मोबाइल फोन का इस्तेमाल कर सकते हैं. सकाळी सकाळी 5 वाजताच आम्ही हॉटेलच्या रूममधून बाहेर निघालो. जवळच असलेल्या रिक्षा स्टँडवरून इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन आम्ही काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळ जाऊन पोहोचलो. 20 रुपये प्रति व्यक्ती असा रिक्षाने आमच्याकडून खर्च घेतला. आम्ही जेव्हा मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा रांगेत उभे असलेल्या लोकांची खूप मोठी गर्दी होती. आम्ही दर्शनासाठीचे लागणारे पास आधीच काढून घेतले होते, त्यामुळे आम्हाला गेट क्रमांक 4 मधून लगेच आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. दर्शनासाठी आम्हाला सुमारे 1 ते 1.5 तास लागला. हे दर्शन खूपच भक्तिभावपूर्ण आणि आल्हाददायक आणि प्रसन्न होते. हर हर महादेव. टिपिकल वाराणसीच्या गल्लीमधून जाण्याचा अनुभव आम्हाला इथे आला. खूप सुंदर वाटतं. जरूर जाऊन. दर्शन वगैरे झाल्यानंतर मी आता चाललोय घाटावरती. घाटावरून बोटीने पूर्ण सगळे घाट फिरून मग पुढे रूमवर जाणार परत. हे खूप गर्दी असल्यामुळे दर्शनाला 3-4 तास लागतात प्रत्येक मंदिरात जवळजवळ. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा गर्दी कमी असेल तेव्हा मंदिर सर्व दर्शन घेऊ. चाललं घाटावरती. मित्रांनो, आत्ता आपण पंचगंगा घाटावरती आलो आहोत. इथलं वातावरण किती शांत आहे ना. घाटावर पाऊल ठेवतानाच एक वेगळीच ऊर्जा जाणवते. समोर बघा हा नदीकाठचा नजारा.
पाण्याचा शांत आवाज येतोय. मग आज त्यांचा स्वर आहे, लोकांची श्रद्धा आहे, आजूबाजूला वेगवेगळे मंदिरं दिसत आहे. सगळं मिळून एक खूप दिव्य अनुभव आहे. तर थोडंसं पुढे गेल्यावर ना आपल्याला गंगेचं खूप अप्रतिम दर्शन होणार आहे. खरं सांगू का, शब्दात मांडणं ना खूप कठीण आहे, पण तो क्षण आठवून आत्ताही माझ्या अंगावरती शहारे येत आहेत. तर 200 रुपये पर पर्सनमध्ये आम्ही पूर्ण हा घाट वगैरे फिरणार आहे. त्या ग्रुपसोबत आम्ही जॉईन केलं. मोठा फायदा झाला. सगळे घाट फिरवून तो आम्हाला तिकडे सोडणार आहे. छान व्ह्यूज वगैरे असतील त्यापेक्षा अच्छा गंगामायाचं दर्शन पण झालं. छान वाटतं. काशी आल्यानंतर ॲटलिस्ट गंगामायाचं दर्शन घ्यावंच. विश्वेश्वराचं दर्शन, कालभैरवाचं दर्शन आणि गंगामायाचं दर्शन हे 3 मॅन्डेटरी आहेत. बाकीचे येईल ते बोनस. पिसाच्या झुकत्या मयुरापेक्षाही 4 डिग्री जास्तच झुकलेलं हे मंदिर म्हणजे रत्नेश्वर महामंदिर. हे आहे मणिकर्णिका घाटावरचं मंदिर. या मंदिराची मूळ रचना शिखर मंडप अशी स्थापत्यकलेनुसार आहे. हे मंदिर वर्षाच्या बहुधा काळ पाण्यामध्येच असतं. काही महिने जेव्हा पाणी घटतं किंवा कमी होतं त्यावेळेस त्याचा गाभारा पूर्णपणे दिसू लागतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदररित्या हे मंदिर बांधलेलं आहे. आत्ता हा आपण जो बघतोय जिथे पायऱ्या पायऱ्या खूप उंचपर्यंत आहेत तो आहे दशाश्वमेध घाट. या घाटाहून सरळ वरती गेल्यानंतर काशी विश्वनाथाचं मंदिर लागतं.
ही पहा निर्मळ सुंदर अघनाशिनी मोक्षदायिनी अशी गंगा नदी, जी चराचरामध्ये चैतन्य भरते आणि मनामनांमध्ये जिवंतपणा आणते. ही परमपवित्र गंगा नदी, जिला साक्षात भगवान शंकरांनी आपल्या जटेत धारण केले आहे. हर हर महादेव, हर हर गंगे, शंभो शंभो शंभो. आता आम्ही वाराणसीचं स्ट्रीट फूड ट्राय करायला आलो आहे. पाणीपुरी आहे, मलाईयो आहे, बाकीचं पण आहे. पण ट्राय करतोय ते बघू. अशा प्रकारे काशीमध्ये सर्व खाद्य भ्रमंती करून आम्ही आमच्या हॉटेलवरती परत गेलो आणि दुसऱ्या दिवशी प्रयागराजसाठी निघण्याची तयारी करू लागलो. भरपूर साऱ्या आठवणी, प्रसन्न मन आणि एक दैदिप्यमान अनुभव घेऊन आम्ही शेवटी काशीमधून निघालो. फायनली रेल्वेची अनाऊन्समेंट झाली आहे आणि आमच्या सीटच्या तिथे आहोत. गर्दी कम्पॅरेटिव्हली कमी आहे आमच्या गाडीला, वंदे भारतला. त्यामुळे आशा आहे की काही त्रास होणार नाही, असेल तरी होईल जाणं. एवढी गर्दी असल्यास कंट्रोल करणं अवघड आहे खरंच, कारण सगळ्यांनाच जायचं, सगळ्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही, सगळ्यांची इच्छा आहे. आणि एकदा मॉबवरती काही झालं तर पुढे वेगळे इश्यू येऊ शकतात, त्यामुळे अवघड आहे. ठीक आहे, निघतोय आता. माझ्या मागे आहे वाराणसी जंक्शन, बघू शकता. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. आणि त्याबरोबरच अशा विविध व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. जय श्रीराम. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. बाय.